सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फार इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो. आता इकडे सावली आणि सखदेव हे घरातील कामे करत असतात. घरातील कामे संपल्यानंतर सखदेव सावलीजवळ येतो आणि तिला म्हणतो की माझ्यामुळे तुला फार त्रास झाला ना. तेव्हा सावली म्हणते, कसला त्रास, मला काहीही त्रास झालेला नाही. आणि असं हे दोघं जण बोलत असताना तेवढ्यात जयंतीचा सखदेवला कॉल येतो. जयंती ही सखदेवच्या ऑफिसला जाण्यासाठी निघालेली असते. ती ऑटो रिक्षामधून थेट ऑफिसला पोहोचणार असते. त्या अगोदर ती सखदेवला कॉल करते आणि त्याला कल्पना देते. हे ऐकल्यानंतर सखदेवला मात्र चांगलंच टेन्शन येतं, कारण की जयंती ही बघायला येणार असते की माझा नवरा कशा प्रकारे ऑफिसमध्ये बॉस म्हणून मिरवतो वगैरे. आणि मग तेव्हा हे सगळं तो सावलीला सांगतो. सावलीला देखील टेन्शन येतं. सावली म्हणते, आता काय करायचं आपण. पण तेवढ्यात तिथे बबलू आणि सोहम येतात. आणि मग तेवढ्यात बबलू सावलीला म्हणतो, यामध्ये आपली एकच जण मदत करू शकतो, तो म्हणजे तुझा मित्र सावली. तेव्हा सावली म्हणते, कोण मित्र? सारंग सर. मग तेव्हा बबलू म्हणतो, कसं ओठावर तुझ्या बरोबर तेच नाव आलं. सारंग सर आपल्याला नक्की मदत करतील. तर त्यानंतर मग आपण इकडे बघत असतो की अस्मी ही सारंग सोबत कारमध्ये बसलेली असते. आणि अस्मी ही सारंगला वेगवेगळे त्यांनी घालवलेले सोबतचे क्षण आठवून देत असते, जेणेकरून परत एकदा सारंगच्या मनामध्ये तिच्याविषयी प्रेम निर्माण व्हावे. आणि मग तेव्हा अस्मी त्याला म्हणते की आपण पहिले किती छान भेटायचो, आपण कॉफीचं निमित्त करायचो आणि मस्त हॉटेलमध्ये भेटायचो आणि खूप काही क्षण आपण एकत्र घालवलेले आहेत. हे सगळं ऐकत असताना सारंगच्या डोळ्यात पाणी येत असतं, कारण की त्याचं खरंच अस्मीवर प्रेम असतं. आणि मग तेव्हा असे वेगवेगळे क्षण ती त्याला सांगत असते, त्यामुळे तो चांगलाच भावूक झालेला असतो. आणि मग तेव्हा अस्मी म्हणते, हे बघ, आता मला माझ्या प्रेमाची परीक्षा घ्यायची आहे. खरंच तू जर माझ्यावर प्रेम करत असशील तर मात्र तू माझ्यासोबत गाडीच्या खाली उतरून कॉफी प्यायला येशील. मग तेव्हा ती खाली उतरते. आणि मग तेवढ्यात सारंगला सावलीचा कॉल येतो. सावली त्याला सांगते की एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. जयंती ही थेट ऑफिसमध्ये येणार आहे सखदेवचं काम बघण्यासाठी. तेव्हा तू यामध्ये आम्हाला मदत कर. आणि मग सारंग अस्मीला डावलून तिथून मात्र निघून जातो. हे बघून मात्र अस्मीला भयंकर राग येतो. अस्मी म्हणते, याला तर माझ्या प्रेमाची काही किंमतच उरली नाहीये. आणि ती सावली नेहमी माझ्या मध्ये मध्ये करत असते, तिला तर मी आता घरी गेल्यावर चांगलंच धडा शिकवते. आणि मग आपण इकडे बघतो, इकडे सगळा ड्रामा चालू होतो. इकडे ऑफिसमध्ये सोहम आणि बबलूने सगळी काही अरेंजमेंट करून ठेवलेली असते सारंगच्या सांगण्यावरून. आणि मग इकडे कोट गीट घालून मस्तपैकी आपला सखदेव जो आहे तो कॅबिनमध्ये बसलेला असतो. जयंतीची एंट्री ऑफिसमध्ये होते. रिसेप्शनिस्ट जी असते ती जयंतीला बसायला सांगते आणि तिला सांगते की साहेब जे आहेत ते मीटिंगमध्ये आहेत, एक मोठे क्लायंट आलेले आहेत, करोडाची डील आहे, त्यामुळेच तुम्ही 2 मिनिटं इथे बसा. आणि मग तेव्हा सोहम आणि बबलू एका क्लायंटचा वेश घेऊन येतात आणि ते सखदेव सोबत कॅबिनमध्ये बोलत असतात आणि मोठ्या गप्पा मारत असतात. आणि हे सगळं काही जयंती लपून बघत असते. जयंतीला मात्र भरपूर उत्सुकता लागलेली असते सगळं काही ऐकायची. आणि तिला अभिमान वाटत असतो की आपला जो नवरा आहे तो किती मोठ्या मोठ्या डील क्रॅक वगैरे करतोय. आणि तिचं बोलणं ऐकूनच ती खुश होत असते. तर इकडे सावलीला मात्र फार टेन्शन आलेलं असतं, कारण की सावली विचार करत असते की सखदेव बरोबर आता ऑफिसमध्ये नेमकं काय झालं असेल. जयंतीला सगळं कळालं तर नसेल ना, सारंग सरने मदत तर केली असेल ना. पण इकडे आपण बघतो तर ऑफिसमध्ये सगळं काही सारंग सरांनी सेट करून ठेवलेलं असतं. बबलू आणि सोहम हे खोटे क्लायंट बनून तिथे आलेले असतात आणि सगळं काही त्यांनी सिच्युएशन सांभाळून घेतलेली असते. आणि मग सखदेव देखील फॉर्ममध्ये येतो, मोठ्या मोठ्या गप्पा करू लागतो. आणि तेवढ्यातच मग हे क्लायंट बाहेर गेल्यानंतर तिथे जयंती येते आणि जयंती म्हणते, मला तर फारच भारी वाटत आहे, आपण तर खूप श्रीमंत झालो आहोत. आणि मग आता आपण ज्यावेळेस अजून श्रीमंत होऊ ना, त्यावेळेस तर सगळ्यात पहिले तो बुटका जो आहे ना, त्याला तर मला नोकर म्हणून ठेवायचा आहे. आणि ती गोरी पाल जी आहे आपल्या घरातली, तिला देखील मला नोकर म्हणून ठेवायचं आहे. ती म्हणते की हे बघ, आता नाही का मस्त मी तुझ्यासाठी डब्बा आणलेला आहे, आपण ते डब्बा खाऊयात. मग तेव्हा सखदेव उग फॉर्ममध्ये म्हणतो की डब्बा कशाला आणला, मी तुझ्यासाठी पास्ता मागवला असता. मग तेव्हा जयंती म्हणते, अरे वा, पास्ता का, मग ठीक आहे, डब्बा आपण नाही खाऊयात, तू पास्ता मागव, आपण पास्ताच खाऊयात. आणि मग हे त्यामुळे त्याचं बोलणं त्याच्याच अंगलट येतं. त्यानंतर मग जयंती मात्र तिथून आता चालली जाते. इकडे घरामध्ये आपण बघतो की इकडे तारा ही एकटीच असते. आणि तेवढ्यात तिथे एंट्री होते ती सोहम आणि बबलूची. तेव्हा तारा फार घाबरते. तारा म्हणते, तुम्ही दोघं जण इथे काय करत आहात, माझी आई जर आली तर काहीच खरं नाही, आईला सगळं कळेल. पण तेव्हा बबलू म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही मस्त दोघं जण बोला, मी
तुम्हाला सगळं काही खबर पोहोचवेल. तुम्ही ताण घेऊ नका. तुम्ही फक्त दोघे जण छानपैकी बोला आणि मग हे दोघे जण बोलत असतात आणि मग तारा त्याला म्हणत असते सोहमला, की "तू माझ्या आईशी कधी बोलणार आहे? आपल्याला पुढचं प्लॅनिंग देखील करावं लागणार आहे. तू माझ्या आईशी लग्नाबद्दल लवकरात लवकर बोल." तेव्हा सोहम चिंतेत पडतो. सोहम म्हणतो, "लग्नाबद्दल?" आणि मग तेवढ्यात आपण बघतो, की भैरवीला बोलण्याचा आवाज येतो. त्यामुळे भैरवी दरवाजा ठोठावते आणि मग तेवढ्यात सोहम आणि बबलू तिथून पळतात आणि मग तारा एकटीच असते. भैरवी तिला म्हणते, "कोण मुलगा आला होता? मला पटकन सांग. मला कळालंच पाहिजे तुझं नेमकं काय चालू आहे?" तारा सांगते, की "माझं आई काहीही चालू नाही आणि इथे कोणीही आलं नव्हतं." पण तेव्हा भैरवी म्हणते, "मला तू साधं समजू नको. मला माहीत आहे इथं पक्कं कोणीतरी आलं होतं आणि तुझं काय चालू आहे? तुझा कुठलाही गाण्यामध्ये फोकस नाहीये. तुला काय सांगितलं? सराव करायचं सांगितलं आहे आणि तू हे असे गोष्टी करत आहेस. मला जर कळालं, की जर तू एखाद्या मुलाच्या प्रेमात आहेस, तर मात्र तुझी खैर नाही. कारण की फक्त आणि फक्त तुला आपल्या घराण्याचं नाव मोठं करायचं आहे आणि गाण्यामध्ये तुला आपल्या घराला पुढे न्यायचं आहे. हेच तुझं काम आहे. त्यामुळे तू इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नको." तेव्हा तारा मात्र भयंकर चिडते. तारा म्हणते, "हे बघा." किंवा तारा चिडून म्हणते, की "जेव्हा आई तू माझ्या जवळ येतेस, तेव्हा मला सफोस्टिकेट झाल्यासारखं होतं. कारण की मला तुझा सहवास अजिबात आवडत नाही. तू मला सारखं गाणं गाण्यासाठी फोर्स करत आहे. पण मला गाणं बिलकुल आवडत नाही आणि मी का म्हणून गाणं शिकावं? मी तुला सांगितलं होतं का तुझ्या नवऱ्याला सोडायला? आणि मला गाणं गायचं नाहीये. मला यामध्ये बिलकुलही इंटरेस्ट नाहीये. तू का माझ्यावर सारखं जबरदस्ती करत असतेस? गाणं गा, रियाज कर. मला यामध्ये पडायचं नाहीये. तुला जे हवंय ते तू कर. पण मला या गोष्टींमध्ये पाडू नकोस." आणि मग हे ऐकल्यानंतर मात्र भैरवी चांगलीच संतापते आणि भैरवी ताराच्या एक कानाखाली मारते. तर मित्रांनो, मालिकेमध्ये आता वरचीवर वेगवेगळे वळण येणार आहेत. कारण की इकडे जगन्नाथ आता भैरवीला चांगला धडा शिकवणार आहे. कारण भैरवीने सगळ्यांसमोर त्याचा अपमान केलेला आहे आणि ताराला कॉम्पिटिशनमधून बाद करून मात्र तो त्याचा बदला घेणार आहे. तर इकडे अस्मीला सावलीचा फार राग येत आहे. कारण ती प्रत्येक वेळेस सारंग आणि अस्मीच्या मध्ये-मध्ये करत आहे. अस्मीचा प्रत्येक प्लॅन तिच्यामुळे फ्लॉप होत आहे. तर ऐश्वर्या अस्मीला साथ देऊन ह्या घरामध्ये तिचं अस्तित्व तयार करण्यासाठी मदत करणार आहे. कारण की ऐश्वर्याला देखील तिलोत्तमाला हटवून स्वतः या घरामध्ये राज्य करायचं असतं. तर मित्रांनो, अशा अनेक गोष्टी आता या सीरियलमध्ये पुढे-पुढे घडणार आहेत. असेच मालिकेचे अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका.